सो नाव क्वेश्चन नंबर 45 आपण घेणार आहे बाळांनो. आज क्वेश्चन नंबर 45 बोर्ड एक्झाम मध्ये हा क्वेश्चन तुम्हाला येऊन गेलेला आहे. तुमच्या रिलायबल मध्ये पण बोर्ड प्रॉब्लेमच्या सेक्शन मध्ये हा क्वेश्चन तुम्हाला दिसतोय, राईट. तो क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे म्हणून आपण जे रिव्हिजन स्टार्ट केलेलं आहे त्याच्यामध्ये हा क्वेश्चनला मी घेत आहे. चालेल. तर ॲडजस्टमेंट नंबर फर्स्ट पासून सुरुवात करू. ॲडजस्टमेंट नंबर फर्स्ट आहे आउटस्टँडिंग सॅलरी ₹35,000. आता सॅलरीचा आउटस्टँडिंग सांगितलेलं आहे आणि प्लस त्या ॲडजस्टमेंट शेजारी आपल्याला कुठल्याही प्रकारची डेट दिसत नाही. तर जेव्हा डेट नसणार तेव्हा आपण काय अझूम करणार की ही जी सॅलरी आहे ती करंट इयरची आउटस्टँडिंग आहे, राईट. मग सगळ्यात अगोदर बघा ह्या ॲडजस्टमेंटला सॉल्व्ह करण्यासाठी याचे दोन इफेक्ट करावे लागतील तुम्हाला. सॅलरीमध्ये प्लस आणि क्लोजिंग बॅलन्स शीट जी आहे त्याच्या लायबिलिटी साईडला, राईट. तर अगोदर सॅलरी बघा आपल्याकडे आहे का दिलेलं. सॅलरी कुठं लिहिलं जातं तर सगळ्यात वरती लिहितोय बघा मी सॅलरी. अगोदर पहिली अमाऊंट सांगा किती आहे. 1 मिनिट. 11,77,500, राईट. ओके, हे झालं पहिलं आपण पेड केलेलं. प्लस काही अजून द्यायचं बाकी आहे त्याला म्हणतो आपण आउटस्टँडिंग करंट इयर. किती आहे ते 35,000. बस यांची ॲडिशन करून सांगा मला टोटल किती येते. 12,05,500. क्या बात, वा वा, राईट. आणि याचा दुसरा इफेक्ट आपण लिहिणार लायबिलिटी. थोडीशी जागा इथं सोडून द्यायची, एक सेक्शन पाडून घ्यायचं छान. इथं लिहिणार आउटस्टँडिंग सॅलरी फॉर करंट इयर असं पूर्ण लिहिलं तर खूप बेस्ट आहे. समजा नहीं समजलं आउटस्टँडिंग सॅलरी लिहिलं तरी चालतंय. ₹35,000. कोई अड़चन. क्या किया हमने, सैलरी में प्लस किया और क्लोजिंग बैलेंस शीट के लायबिलिटी में लिया, राइट. ये दो इफेक्ट होने वाले हैं. देन नेक्स्ट एडजस्टमेंट बघा 60% ऑफ डोनेशन आर फॉर बिल्डिंग फंड अँड द बॅलेन्स इज टू बी द ट्रीटेड ॲज रेव्हेन्यू इन्कम. आपल्याकडे डोनेशन आलेले बघा. डोनेशन रिसिप्ट साईडला दाखवलेले आपल्याला 3,50,000 3,50,000 आहे. त्यापैकी जे 60% आहे ते कशासाठी आलं, बिल्डिंग फंडसाठी. आणि रिमेनिंग जे आहे ते आपलं इन्कम आहे म्हणे. मग आपण काय करू, अगोदर डोनेशन कुठे येतं ते बघून घेऊ. कुठे येतं डोनेशन, तर इथं मी लिहितो बाय डोनेशन. टोटल डोनेशन आहे 3,50,000. याच्यातून काय करू, जे बिल्डिंग फंडसाठी आलेले त्याला इथून मायनस करून घेऊ. 60% फॉर BF. BF यानी बिल्डिंग फंड. कुछ गलत मतलब ओके. तो 60% कितना आ रहा है, 2,10,000. ओके, 2,10,000. जो बच गया उसको बाहर लिख लो, राइट. हे जे आता 2,10,000 आहे कशासाठी आहे, बिल्डिंग फंड. तर आपल्याला बघावं लागेल आपल्याकडे काही पहिलं बिल्डिंग फंड आहे का पूर्वीचं. ॲडजस्टमेंट नंबर 3 मध्ये आपल्याला एक टेबल दिलेलं आहे बघा याच क्वेश्चनमध्ये. त्याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या डेटची इन्फॉर्मेशन आहे. एप्रिल 19 आहे आणि 31 मार्च आहे. तर 1 एप्रिल 2019 मध्ये बिल्डिंग फंडची अमाऊंट किती आहे बघा. आणि बिल्डिंग फंड आपल्यासाठी काय आहे, लायबिलिटी. म्हणून मी इथं लिहितो थोडंसं बिल्डिंग फंड 13,500. हे ओपनिंग वाला आहे, अगोदरचं आहे. आणि आता हे डोनेशनचं नवीन 2,10,000 ह्याच्यात आपल्याला प्लस करावं लागतील. म्हणून मी याच्यात प्लस करणार डोनेशन 2,10,000. नवीनची टोटल करा आता प्रॉपर 6,23,500. तर हे झालं 60%चे इफेक्ट. आणि रिमेनिंग त्यांनी पुढे अँडच्या नंतर काय म्हणलेलं आहे, जे बॅलेन्स आहे बॅलेन्स डोनेशनचा जो हा आहे त्याला इन्कम समजा, तर आपण इन्कमलाच लिहिलं त्याला. तर त्याचा काही अर्थ बनला का, नाही. जर त्यांनी नाही पण दिलं असतं तर आपण असंच केलं असतं, काही वेगळं केलं असतं का, नाही. ओके. लास्ट ॲडजस्टमेंटमध्ये जो टेबल आहे त्याच्यामधलं कॅपिटल फंड आपण कुठे यूज करणार आहे, त्याला लायबिलिटीला. सगळ्यात वरती लिहिणार रेडीमेड कॅपिटल फंड दिलेला आहे. खूप चांगली गोष्ट आहे. जर आपल्याला क्वेश्चनमध्ये कॅपिटल फंड सापडलंच नाही तर मग त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं अजून एक मेहनत घ्यावी लागेल, कष्ट करावं लागेल. अजून एक बॅलन्स शीट बनवावी लागेल. ती अजून एक बॅलन्स शीट कशी बनवायची मी शिकवणार आहे, एवढी काळजी करू नका. पण एक आयडिया देऊन ठेवतो, आपल्याला जे कॅपिटल फंड इथं भेटतं ते ओपनिंग बॅलन्स शीटमधून भेटतं. जर क्वेश्चनमध्ये दिलेलं असेल तर खूप छान गोष्ट आहे, पण जर नाही दिलं तर एक अजून छोटं एक वर्किंग नोटमध्ये बॅलन्स शीट आपल्याला बनवावी लागेल. किती अमाऊंट आहे याची, 3,05,500. ओके. देन बिल्डिंग फंड आपण यूज करून घेतलं. फर्निचर
फर्निचरचा इफेक्ट आपण बघा ॲसेट लिहिलेला आहे. आपण एकच बॅलन्स शीट बनवतोय म्हणून एकाच ठिकाणी लिहिणार. ओपनिंग ॲसेट म्हणतो त्याला, चालेल का? ओपनिंग काय नाव त्याचं? फर्निचर. किती आहे ओपनिंग फर्निचर? 1,00,000. पेमेंट साईटला बघा बरं काही फर्निचर नावाचं ॲसेट आले का आपल्याकडे? आहे ना, मग ते न्यू असतं ना, त्याच्यात प्लस करून घेऊ लगेच. जे जे होतंय त्याला टिक केलं करा. कितना? 39 म्हणजे 39 ना. ओके. टोटल यांची 2,02,000. आता ॲडजस्टमेंट वगैरे काही नाही, पण फर्निचरची क्लोजिंग अमाऊंट दिलेली बघा बरं आपल्याला, आहे ना. फर्निचरची क्लोजिंग अमाऊंट 1,50,000 आहे. म्हणजे बाहेरची अमाऊंट सांगितलेली डायरेक्ट किती आहे? 1,50,000. बघा व्यवस्थित कसं सॉल्व करतोय. यांची टोटल करा अगोदर किती? 2,02,000. ही झाली आता टोटल फर्निचरची अमाऊंट. आणि त्यांनी बाहेर किती अमाऊंट? क्लोजिंग अमाऊंट म्हणजे शेवटची अमाऊंट. आता इयर एंडिंगची किती पाहिजे? 1,50,000. जेव्हा हे इयर सुरू झालं तेव्हा 2,02,000 होते. इयर संपत आलं तेव्हा त्याची अमाऊंट किती झाली? 1,50,000. तर अमाऊंट कमी झाली का वाढली? कमी झाली. कमीला आपल्याला रिझन द्यायचं आहे. व्हेरी गुड. तर कितीचं डेप्रिशिएशन निघलं? ओके हां, 52,000. ओके 52,000. तर याच्यामधून 52 मायनस झालं तर बरोबर 1,50,000 आहेत, राईट. तर इथून आता हे मायनस झालं. हे आपल्याला क्वेश्चनमध्ये असं डायरेक्ट सांगितलं होतं त्यांनी का 52,000चं डेप्रिशिएशन आहे, त्याला मायनस करा? नाही सांगितलं. हे हिडन होतं, राईट ना. याला हिडन ॲडजस्टमेंट म्हणतात. मग हिडन ॲडजस्टमेंट आहे तर दोन इफेक्ट होणार याचे. इथून मायनस झाला तर दुसरीकडे कुठं जाणार? एक्सपेंडिचरला. 2 डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 52,000, राईट. म्हणून हा क्वेश्चन एक्झाममध्ये टाकलेला आहे तुम्हाला. विद्यार्थी सगळं बरोबर सॉल्व करतात, गॅप नाही करतायत. त्यांना डेप्रिशिएशनची ॲडजस्टमेंट सॉल्व नाही करतायत. म्हणायला तुम्हाला प्रत्येक चॅप्टरमध्ये डेप्रिशिएशन आहे का नाही आहे, पण तरीसुद्धा डेप्रिशिएशनमध्येच गेम होतो आणि बोर्ड एक्झाममध्ये क्वेश्चन टॅली होत नाही. म्हणजे टॅली होतो, पण प्रॉब्लेम काय? ॲन्सर की मॅच होत नाही. आता तुम्ही बघा, फॉर एक्झाम्पल मी इथून 52,000 मायनस केलं नसते आणि हे 2,02,000च बाहेर लिहिले असते तरीसुद्धा माझा क्वेश्चन टॅलीच झाला असता. फक्त नवीन व्हॅल्यूज भेटल्या असत्या मला. तुम्हाला काय वाटलं असतं? यस, हमने बोर्ड में क्वेश्चन टॅली कर दिया. कारण ॲन्सर किती नसते ते चेक करायला. इथं आपल्याकडे रिलायबल आहे. आपल्याला काही डाऊट आला का आपण खाली चेक करतो लगेच ॲन्सर कीमध्ये, अरे यार मॅच होतंय की नाही होतंय. लगेच तुम्हाला मध्ये मॅच नाही लागत, तुम्ही स्टॉप होऊन जातात. नाही जमत आहे, सोडून द्या. ट्राय नाही करणार, नाही जमत सोडून द्या. उद्या मास्तरचं डोकं आपण, पण आज नाही जमत आपलं. थोडं बी डोक्याला आपण यूज नाही करणार. पण बोर्ड एक्झाममध्ये जेव्हा आपल्याकडे पेपर येतो त्याच्यामध्ये ॲन्सर की नसते, कॅल्क्युलेटर नसतं. म्हणून कॅल्क्युलेशन करणे आणि विदाऊट ॲन्सर की बघून प्रॅक्टिस करणे हे दोन कामं तुम्हाला आतापासून करावे लागतात. 4 महिने हातात आहे, सुरू होऊन जा आतापासून. तर बघा याचे दोन इफेक्ट कळाले का मग तुम्हाला? ठीक आहे. त्यानंतर लास्ट कोणती ॲसेट आहे? बुक्स. बुक्सचं पहिले बघा, ओपनिंग बुक्स घेऊ आपण. ओपनिंग बुक्स कितने हैं बताओ? 4,50,000. ओके, इसमें कुछ नया एडिशन हुआ है? पेमेंट में देखो, पेमेंट में हुआ है. तो जो नया आया है इसमें प्लस कर दो न्यू 40. कितना हुआ टोटल? चेक कर दो, तुमचं लक्ष आहे का? आहे 44 असं आहे ना. हां, टोटल 4,94,000. आता ही टोटल झाली. म्हणजे ओपनिंग पासून आतापर्यंत आपली जी कंपनी चालू आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे बुक्सची अमाऊंट किती झाली? 4,94,000. बट आता ते म्हणताय जसं आपलं 31 मार्च ही डेट येते तर बुक्सची अमाऊंट कमी झाली म्हणे आपली. कितपर्यंत गेली अमाऊंट? 4 लाख. हां बघा, बुक्सची अमाऊंट झाली 4,44,000. म्हणजे काहीतरी कमी झाली. किती कमी झाली? 50,000. तर जे कमी झालं त्याला म्हणणार डेप्रिशिएशन. 50,000 यांच्यात बघा 50,000चा गॅप आहे. तर हे डेप्रिशिएशन राहील, त्याला आपण घेऊ इथे राइट 50,000. बोलो यहाँ तक कोई प्रॉब्लम है? ओके. अब रिमेनिंग क्वेश्चन जो है हमको सिर्फ ट्रांसफ़र करना है. लास्ट के 5 मिनट्स आपके मुझे चाहिए बस. ओके. हाँ, सगळ्यात अगोदर रिसिप्ट साईट बघा. रिसिप्ट साईटमध्ये पहिला पॉईंट आहे बॅलन्स बिडिंग. म्हणजे ओपनिंग बॅलन्स आहे तो कशाचा? कॅश अँड बँकचा. पण याचा इफेक्ट आपण कुठे घेतो? ओपनिंग ॲसेटला. बट आता आपण ओपनिंग ॲसेट इथं बनवलेली आहे का? तर घेणार नाही. मग डायरेक्ट ह्या बॅलन्सला सध्याला आपण काय करू? इग्नोर.
देन इंटरेस्ट, इंटरेस्ट कहाँ पर लिखना है हमें अब? अब सीधा सीधा हमें बाहर लिखना है, अब कुछ एडजस्टमेंट नहीं है। बाय इंटरेस्ट 30,000 और भरून टाका लवकर लवकर। और बताओ एडमिशन फीस कितना? 32,500 और ड्रामा का हो गया है कुछ इनकम हमें ड्रामा से रिसिप्ट्स और रेंट फ्रॉम हॉल का यूज किया है उससे हमें रेंट। ओके ओके हॉल कितना? 3,000 और लेगेसी जो है लेगेसी राइट कैपिटल फंड में क्या कर लेंगे हम क्योंकि उसको कैपिटलाइज करने को कहा है 30 का 3 राइट हाँ बता दो टोटल इसका 3,35,500 राइट ना रे ओके ओके चलो बढ़ा आगे पेमेंट साइड शुरू हुए हाँ फर्स्ट पॉइंट प्रिंटिंग एंड स्टेशनरी 13,500 ओके और ड्रामा एक्सपेंसेस ड्रामा का कुछ खर्चा भी हुआ है 45,000 एक्सपेंसेस 45,000 40 डरा मत भाई डरा मत दिल तो बच्चा आहे जी सुन लो इधर हे बघा बाळांनो पोस्टेज ड्रामा एक्सपेन्सेस आणि ड्रामा रिसिप्ट हे दोन्ही सारखे सारखेच पॉईंट आहे एकाच गोष्टीवरती तो एक इन्कम झाला आणि एक एक्सपेन्सेस झाला याला आपण ॲडजस्ट भी करू शकत होतो बट नाही पण केलं तर काही प्रॉब्लेम नाही ॲडजस्ट कसं केलं असतं बघा हे मोठे आहे तर याला आपण याच्यातून मायनस करून घेतलं असतं 6,000 जर बाहेर लिहिलं असतं तर चाललं असतं बट तुम्हाला जर नाही सुधारलं काही आपल्याकडे खूप विश्वज्ञानी प्राप्त झालेले विद्यार्थी आहे त्यांना नाही सुधरत आयरोनेस त्यांना असं वाटतं हेच कुठं लिहायचं पहिले ते सांगा मायनस नंतर करू आम्ही तर त्यांच्यासाठी सांगतोय रिक्वेस्ट आहे जिकडचं तिकडंच ठेवा मध्ये काही मिक्स करू नका बरं पुढे पोस्टेज पोस्टेज हमें 3,500 जरा इफेक्ट सांगितलं तर सगळ्यांना समजेल टेलिफोन चार्ज एवढंच आहे का एक जास्त झालं 500 3,500 हां और टेलिफोन चार्जेस एक्सपेंडिचर टेलिफोन तुमच्यासारखे बरेचसे विद्यार्थी व्हिडिओज बघता आपले त्यांना पण कळायला पाहिजे टेलिफोन चार्जेस 3,000 ओके इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटी 30,500 30,000 ऐसा ही लिखा है क्या और न्यूज़पेपर्स मैगजीन एंड न्यूज़पेपर मैगी एंड न्यूज़पेपर है क्या मैगजीन एंड न्यूज़पेपर है 3,000 मुझे लगा मैगी है 3,000 थोड़ा शॉर्ट लिखा मैंने बैलेंस सीडी क्लोजिंग एसेट ओके 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 यहाँ पर लिखेंगे हम बैलेंस सीडी कैश कितना है उसमें बताओ 31,000 बैंक 1,61,500 क्या बात है टोटल मारा इंची पटकन 1,92,500 हा अभिषेक आज फॉर्म मध्ये हा एकदम खतरनाक ओके चला बघा तर इथपर्यंत काही अडचण आहे का नाही सर टोटल खेळूया आता डेबिट साइड अगोदर कोणता अकाउंट क्लोज करणार इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट याच्यामध्ये पण एक ते इन्कम साईड मोठी असेल किंवा एक्सपेंडिचर थोडंसं क्रॉस व्हेरीफाय करा पटकन इनकम साइड मोठी सर भांडू नका एक्सपेंडिचर मोठी 14,13,000 14,030 नहीं सर 14,13,000 मजा आ रहा है मुझे तो बहुत मजा आता है झगड़ते जाओ तुम बाल खिचे 40,13,000 कोणाचं खरं आहे ते सांगा पहिले बरोबर ना एक्सपेंडिचर हाँ चलो तो एक्सपेंडिचर साइड बड़ा है कितना है 14,13,000 14,13,000 में से माइनस करना है आपको माइनस सर 2,07,500 बाय डेफिसिट हाँ कितना 2,07,500 अगर ये गलत हुआ और क्वेश्चन टैली नहीं हुआ ना तो फिर देख लो आप कैपिटल माइनस ओके ये जो डेफिसिट होता है हमारे लिए क्या होता है लॉस होता है लॉस
तो लॉस को हम क्या कर, लॉस की वजह से कैपिटल हमेशा क्या होता है, डिक्रीज, कम होता है, राइट। तो हम क्या करेंगे, लॉस को कैपिटल में से माइनस कर लें। कितना डेफिसिट कितना हुआ, 2,07,500। चलो बताओ, 1,28,000 1,28,000 इतना ही बचा है। और लास्ट में बताओ टोटल 7,86,500 लाइबिलिटी 7,86,500। बताओ बताओ बॉयज, 7,86,500 खुद के 7,86,500 कुछ खुद की मेहनत से कर लो। 7,86,500 जर ही टोटल तुम्ही मनाने केली असेल ना तुमच्या मेहनतीने, शेजारच्या शपथ घेऊन सांगा मला। याची शपथ खाऊन सांगतो सर, ही टोटल मेहनत ठीक है चला। तो इस तरह से हमको ये क्वेश्चन को सॉल्व करना था, राइट। एनी प्रॉब्लम, एनी प्रॉब्लम? वीडियो चालू आहे, सॉरी आमची येडी लेकर है। हाँ ठीक है ठीक है, कोई प्रॉब्लम? नो प्रॉब्लम। अगर आपको प्रॉब्लम नहीं, आपको अगर रहा भी तो आप मुझे आकर पूछ सकते हो, लेकिन जो हमको ऑनलाइन देख रहा है उनको क्या करना है, कमेंट करना है और सब्सक्राइब तभी करना जब आपको चैनल यूजफुल लगे, ठीक है। थैंक यू।